नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आता RRB NTPC आणि SSC GD यांचे कमीत कमी 40,000च्या वर दोघांचे मिळून पद निघालेले आहे आणि त्यांची भरती फॉर्म भरून झालेले आहेत आणि पुढे भरती आहे। याची किमान पात्रता 10वी आणि 12वी पास आहे। तर या दोन्ही पेपरचे आपण सोबत अभ्यास करू शकतो का? तर हो, या दोन्ही पेपरचा आपण सोबत अभ्यास करू शकतो, कारण की RRB NTPC यामध्ये CBT 1 यामध्ये रिझनिंग, मॅथ आणि GS, तसेच SSC GD मध्ये रिझनिंग, मॅथ, GS आणि फक्त हिंदी व्याकरण एवढंच याच्यामध्ये ॲड केलं आहे। ते आपण पुढे बघू। सिलेबस बघा, मॅथ, रिझनिंग आणि GK GS हा रेल्वे, RRB रेल्वे आणि GD यामध्ये कॉमन आहे आणि GD मध्ये फक्त हिंदी व्याकरण जास्तीचं दिलं आहे। तर मॅथचा, रिझनिंगचा आणि GKचा आपण कॉमन अभ्यास करू आणि हिंदीसाठी वेगळं लेक्चर घेऊ, म्हणजे एकाच याच्यात आपल्याला दोन्ही परीक्षा देता येतील। गणित व बुद्धिमत्ता अगदी बेसिकपासून आता आपण आपल्या चॅनलवर टाकत आहोत व्हिडिओ। त्याचे आपले 1-2 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, जसं अपूर्णांकांची बेरीज, 2 अंकी संख्यांचा गुणाकार, आणि आता आपण ती सिरीज पुढे चालवू। अगदी बेसिकपासून गणित, तसेच बुद्धिमत्ताचं आपलं दिशाज्ञान हा चॅप्टर आता झालेला आहे। त्याचे 1-2 टॉपिक आपण टाकले, आणखी बेसिकपासून आपण त्याचे टॉपिक टाकणार आहोत, जसं संख्या मालिका, अक्षर मालिका, असे वेगवेगळे चॅप्टर आपण बुद्धिमत्ताचे अगदी बेसिकपासून आणि मराठीमध्ये टाकू। ठीक आहे, तर आपल्याला अगदी मराठीमधून सेंटरच्या पण भरतीचा अभ्यास करता येईल, GDचा पण आणि MTSचा पण, त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही। आणि दोघांमध्ये कॉमन असलेला GK आणि GSचा पोर्शन, याचे इम्पॉर्टंट नोट्स मी काढून देईल आणि वारंवार विचारलेले जे प्रश्न आहेत, जुने प्रश्न, PYQ ज्याला आपण म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, याचा पण आपण अभ्यास करू। कारण की असं बघण्यात आलेलं आहे की SSC किंवा RRB मध्ये ज्या ह्या एक्झाम बॉडीज आहेत, त्या काय करतात, जे जुने क्वेश्चन्स आहेत PYQ, त्याच्यामधलेच क्वेश्चन याच्यामध्ये खूप प्रमाणात रिपीट होतात। तर याचा पण आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू, पारंपरिक पद्धतीने न जाता स्मार्ट ट्रिकने याचा आपण अभ्यास करू। कारण की GD मध्ये 20 प्रश्न आहेत, ठीक आहे, आणि त्याला 40 मार्क आहेत। तसंच RRBचा जर विचार केला आपण, तर त्याच्यामध्ये 40 याला प्रश्न येतील आपल्याला CBT 1 मध्ये। शेवटचा राहिला हिंदी व्याकरणसाठी आपण विशेष लेक्चर घेऊ आणि तुम्हाला सोप्यातल्या सोप्या पद्धतीत हिंदी व्याकरण शिकवण्याचा मी प्रयत्न करील, आणि आपल्या मराठी आणि हिंदी व्याकरणमध्ये काय साधर्म्य आहे ते मी तुम्हाला सांगेल, आणि जास्तीत जास्त मार्क याच्यात कसे कव्हर करता येईल, कारण की आपले मार्क हिंदी व्याकरणमध्ये खूप जातात, तर ते जाणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेऊ आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू की हिंदीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला स्कोअर करता येईल। पुढे आपण ह्या दोन्ही पेपरचा अभ्यास सोबत करू आणि हिंदीचा पण त्याच्यामध्ये समावेश करू, आणि जास्तीत जास्त संख्येत आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊ। हीच सगळ्यांना शुभेच्छा। धन्यवाद।